मित्रांनो, हे आहे जगातील पहिलं शिवचरित्र जे कुठल्याही मराठी माणसाने लिहिलेलं नाही. महाराजांचं हे शिवचरित्र पोर्तुगीज भाषेत लिहिलं गेलेलं असून हे चरित्र सभासद बकरीच्या अगोदर म्हणजेच इसवी सन 1695 साली लिहिलं गेलं होतं. पुढे 1730 साली पोर्तुगालची राजधानी असणाऱ्या लिस्बन शहरातील सरकारच्या परवानगीने हे शिवचरित्र प्रकाशित करण्यात आलं. आता सर्वांना हा प्रश्न नक्कीच पडला असेल की हे शिवचरित्र नक्की लिहिलं कोणी? तर हे लिहिलंय क्वास्मे द गार्डा नावाच्या एका पोर्तुगीज अधिकाऱ्याने. शिवकाळात हा पोर्तुगीज अधिकारी गोव्यामध्ये नोकरीला होता. त्याने शिवरायांच्या पराक्रमाबद्दल जे काही ऐकलं आणि पाहिलं होतं ते सर्व लिहून ठेवलं. मग त्यात अफजल खानाचा वध, सुरतेची लूट आणि आग्र्याहून सुटका अशा अनेक घटना त्याने लिहिल्या होत्या. सध्याच्या काळात या शिवचरित्राची ओरिजिनल प्रत लिस्बनच्या राष्ट्रीय संग्रहालयात जपून ठेवलेली आहे. जर तुम्हाला हे शिवचरित्र अनुभवायचं असेल तर आपल्या पेजच्या बायोमध्ये लिंकवर क्लिक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. सोबतच पेजला फॉलो करा. भेटूयात पुढील व्हिडिओत. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.